जय शिवराय. खानाचा पाडाव आता पंढरपूर जवळ पडला होता. पंढरपूरचे देवस्थान त्याच्या मुक्कामापासून 50 मैल अंतरावर होते. दिवसेंदिवस खानाच्या छावणीचा आकार हा वाढतच जात होता. त्याच्या सैन्यात वृद्धी होत होती. आदिलशाही फर्मान पाठवून तो वाटेत येणाऱ्या वतनदारांच्या सैन्याला आपल्या जथ्यात सामील करून घेत होता. सकाळी खानाचे सैन्य भीमा नदी पार करण्यासाठी कूच करणार होते. परंतु खानाच्या मस्तिष्कात काहीतरी क्रूर कल्पना डोकावली असावी, म्हणून त्याने आपल्या काही सरदारांना आणि सल्लागार रशीदला तंबूत बोलावले होते. खानाच्या समक्ष दख्खनचा नकाशा होता. त्याचे सरदार त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. उद्या आपण कूच केली तर पंढरपूरच्या पुढे निघू, पण आपण असं करणार नाही. आपण आणखी एक दिवस इथंच मुक्काम करू. एक वेळ नकाशावर नजर टाकून खान आपल्या सरदारांना म्हणाला, पण हुजूर. रशीद काहीतरी बोलणार, पण त्याचे वाक्य कापत खान बोलू लागला, मी एक रणनीती आखून बोलत आहे. खबर मिळाली आहे की शिवाजी राजगडावरून साताऱ्याच्या जवळ डोंगरदऱ्यात गेला आहे. तो असं करेल असं वाटलंच होतं मला. तो डरपोक शिवाजी खुल्या मैदानात जंग लढू शकत नाही. पण खरं तर खुल्या मैदानात काय सह्याद्रीत सुद्धा आपल्या सैन्यापुढं तो टिकू शकत नाही. खान काहीसा गर्वाने म्हणाला, पण हुजूर पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे सह्याद्रीत आपण जायचं ठरवलंय तर आपल्याला विशाल सैन्याची चाल धीमी होईल. रशीदने शक्यता वर्तवली. बरोबर. म्हणून आपण त्या शिवाजीला खुल्या मैदानात खेचण्यासाठी एक प्रयत्न करू. त्याला बिळात लपू द्यायचं नाही. इलियास खान, तू पंढरपूरच्या मंदिराला नेस्तनाबूत कर. पूर्णपणे जमीनदोस्त कर. मूर्ती भंग व्हायला हव्यात. खानाने डोळे विस्फारत आदेश दिले. खानाच्या आदेशाने त्याच्या सैन्यात असलेल्या मराठी सरदारांचे चेहरे मात्र उतरले होते. पंढरपुरावर त्यांची निस्सीम भक्ती असली तरी राजकीय डावपेचात ते अडकले होते. खानापुढे ते काही बोलूच शकत नव्हते. परंतु ज्यांच्यातला एक, त्याचे खानाजवळ जास्त वजन होते असा सरदार पांढरे पाटील हा मात्र हिंमत करून बोलला, हुजूर, पांडुरंगावर समस्त मराठ्यांची अपार श्रद्धा आहे. चांगलंच माहिती आहे मला. म्हणून तर मी हा डाव खेळत आहे. मराठे तह करण्यासाठी किंवा युद्धासाठी शिवाजीवर दबाव टाकतील. दोन्ही परिस्थितीत फायदा आपलाच आहे सरदार पांढरे. त्या सरदाराचे म्हणणे पूर्णपणे उमजून न घेताच खान म्हणाला, पण हुजूर, आपल्या सैन्यात सुद्धा मराठा सैनिक आहेतच. सरदार पांढरे त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी धडपडत होता. सरदार पांढरेच्या वाक्यावरून खानाने चमकून पाहिले. मग आदिलशाही सैन्याचा फक्त अल्लाजवळ इमान आहे. मग तो मराठा असो किंवा मुसलमान. जास्त भावनिक होऊ नका पांढरे. हे राजकारण आहे. आपल्या विजयासाठी हे आवश्यक आहे. सैन्याची तशी समजूत घाला. तसे या मोहिमेत सगळ्यांना अमाप धन मिळणार आहे. आपल्या सैन्यातील मराठ्यांना ते नको आहे का? खान काहीसा कठोर शब्दात कडाडला. पांढरे आणि इतर सरदारांचा नाईलाज होता. या भयानक आणि तिरस्करणीय राजनीतीचे त्यांना समर्थन करावे लागणार होते. खान इतक्यावर थांबला नाही. तो त्याच्या मुलाला म्हणाला, फाजल खान, तू एक तुकडी घेऊन तुळजापूरला जा. जी हुजूर. फाजल खान म्हणाला, तुळजापूर हे भोसल्यांचे श्रद्धेचे स्थान आहे. काय बरोबर ना पांढरे? खानाने सरदार पांढरेकडे कटाक्ष टाकत विचारले. होय हुजूर, पण तुळजापूर नको. आई भवानी भोसलेंचीच नाही तर बऱ्याच मराठी सरदारांची कुलदैवत आहे. सरदार पांढरे चाचरत म्हणाला. खानाने पांढरेवर एक कटाक्ष टाकला आणि मोठमोठ्याने हसू लागला. कुलदैवत? फिर तो पहली चोट वही देनी चाहिए. मगर हुजूर. पांडेचे वाक्य पूर्ण होण्याआधीच खानाने मोठ्याने ओरडला. फाजल खान, उस देवी की मूर्ती बचनी नाही चाहिए. आधी भोसलेंचं कुलदैवत उद्ध्वस्त करा आणि मग नंतर आपण भोसलेंचा कुलदीपकच उद्ध्वस्त करू. मोठ्याने हसत खान म्हणला. खानाच्या हसण्यातच सर्व मुस्लिम सरदारांनी हास्य मिसळले. ते मोठमोठ्याने हसू लागले. काही क्षणातच त्या तंबूतले मराठी सरदार सुद्धा त्याच्या हास्यात सामील झाले. ते सुद्धा मोकळेपणाने हसू लागले होते. ते कोणत्याही गोष्टीचा विरोध करू शकणार नव्हते. शेवटी खानाच्या नजरेत स्वतःची प्रतिमा मलिन होऊ द्यायला निर्णय त्यांनी घेतला होता. इलियास खान आणि फाजल खान, तुम्ही उद्या पहाटेच आपापल्या तुकड्यांवर घेऊन निघा. आणि छूट आहे तुम्हाला. मंदिरं तोडून झाल्यावर मुलखातला हवा तितका ऐवज आणि स्त्रिया लुटून घ्या. जा, सैनिकांना मौत करण्याची मुभा आहे. खान हसत म्हणाला, बाळाजी, तुम्ही तत्परतेने तुळजापूरला निघा. खानाची माणसं उद्या पहाटे निघतील म्हणजे ते संध्याकाळपर्यंत तुळजापूरला पोहोचतील. त्याआधीच तुम्ही पहाटेच वासुदेवाच्या वेशात तुळजापूरच्या पुजाऱ्यांना सूचना द्या
की जवळ असलेला खान तुळजापूरच्या देवीला उद्ध्वस्त करायला सैनिक पाठवत आहेत. मूर्तीला गाभाऱ्यातून काढून लपवण्यास सांगा. तसे गावातील लोकांना सुद्धा सूचित करा. प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन उद्भवणाऱ्या प्रसंगाची पूर्वकल्पना द्या. वासुदेवाचं कथन असत्य ठरत नाही असं समजून जनता सावध होईल. नाईक म्हणाले. जी नाईक. नाईकांचे वाक्य ऐकून बाळाजी शेकोटीजवळून उठून वेषांतरणासाठी गुफेत गेला. नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी आपले गुप्तस्थळ बदलले होते. खानाच्या जात्यासोबतच ते जंगलातून पुढे सरकले होते. खानाच्या तंबूत जी बैठक पार पडली त्याची नुकतीच खबर एका हेराने नाईकांपर्यंत पोहोचवली होती. आई भवानीच्या आणि पांडुरंगाच्या मंदिरावर कुदृष्टी टाकण्याची त्याला चांगली शिक्षा मिळेल या खानाला. आनंदराव म्हणाला. ती शिक्षा त्याला मिळणारच. नाईक निश्चयाने म्हणाले आणि काहीतरी विचार करून आनंदरावांकडे वळले. आनंदराव, तुम्हीही निघा. बाळाजीप्रमाणेच तुम्ही वासुदेव बनून पंढरपूरच्या पुजाऱ्यांना आणि गावकऱ्यांना सूचना द्या. जी नाईक. आनंदरावने होकार दिला. हिम्मतराव, तुम्ही प्रतापगडावर राजापर्यंत खानाच्या हरकतीची खबर द्या. नाईक आणखी एका हेराला म्हणाले. होय नाईक. हिम्मतराव उठून उभा राहत म्हणाला. बैरजी पथकाचे दोन्ही हेर आपल्या कामगिरीवर निघण्यासाठी निघाले तेव्हा काहीतरी सुचून नाईकांनी आनंदरावला हाक दिली. आनंदराव, पंढरपूरच्या संरक्षणासाठी गावाच्या बाहेर रानात धनगर मेंढ्या चारत आहेत. हे आपलेच हेर योद्धे आहेत. त्यांना सुद्धा संदेश द्या. नाईक म्हणाले. जी नाईक. नाईकांना नमस्कार करून त्या हेरांनी निरोप घेतला. इलियास खानची तुकडी पंढरपुरात दाखल झाली होती. शेकडो वर्षापासून करत आलेले कार्य पुन्हा एकदा करण्यासाठी ते सज्ज झाले होते. मोहम्मद बिन कासिम, मोहम्मद गजनवी, मोहम्मद घोरी, बाबर यांनी सिंधू पार करून हिंदुस्थान काबीज करण्यासाठी हिंदूंवर आपले जबर बसवण्यासाठी जे अपवित्र कृत्य केले होते त्याची आज पुनरावृत्ती होणार होते. परंतु पेठांमध्ये आणि वस्त्यांमध्ये सर्वदूर शुकशुकाट होता. एखाद्या ओस पडलेल्या रानासारखे भासत होते पंढरपूर. पेठेतील दुकानदारांना मोठमोठ्या टाळ्यांनी बंद केले होते. मध्ये चौकातल्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. रस्ते उजाड झालेले पाहून तेही भेदरले असावेत. इलियास खान आता मंदिराजवळ पोहोचला होता. तो आश्चर्यचकित झाला होता. काहीसा संतापलाही होता. मोठ्याने ओरडत तो आपल्या सहकार्यांना म्हणाला. मंदिरात जाऊन जी मूर्ती दिसेल त्यावर हातोडा चालवा. तिजोरी फोडून धन लुटून आणा. वस्तीवरून नजर फिरवत पुन्हा बोलू लागला. मग बघू गावकरी कुठे लपले आहेत ते. इलियास खानचा हुकूम झाल्यावर ते 60 सैनिक मोठमोठे हातोडी घेऊन मंदिरात प्रवेशले. सर्वप्रथम त्यांनी द्वारावर हातोड्याचा प्रहार केला, परंतु त्याचा परिणाम काहीसा उलट झाला. ज्या सैनिकाने द्वारावर हातोडा चालवला होता त्याच्या डोक्यात दगडाचा एक मोठा तुकडा आदळला आणि तो घायल झाला. त्यामुळे ईश्वर खोपल्याची शंका काही हिंदू सैनिकांना उत्पन्न झाली. त्यांनी इलियास खानच्या ते निदर्शनास आणूनही दिले, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करत तो मोठ्याने कडाडला. वा, पुढं वा आणि फोडून टाका सर्व मूर्ती. सैनिक इलियास खानचा हुकूम पाळत मंदिराच्या गाभारात गेले आणि स्तब्ध झाले. इलियास खानला हाक देऊन सांगू लागले. जनाब, या एक भी भूत नहीं है. काफिर भूतों के यहाँ से ले गए हैं. हे ऐकून इलियास खान आणखी चवताळला आणि घोड्यावरून उतरून तो तावातावाने मंदिरात आला. गाभाऱ्यात त्यात पांडुरंगाची मूर्ती नसल्याने त्याने त्याच्या डोळ्यांनी बघितले. डोळे मोठे करत तो ओरडला. कब तक छुपाएंगे भूतों को ये काफिर? चलो सारी बस्ती में आग लगा दो. कुछ सैनिक यही रुको. इस मंदिर का जितना हो सके उतना नेस्तनाबूत कर दो. असे बोलून तावातावाने निघाला. त्याच्या मागे काही सैनिक गेले. इलियास खानने पंढरपुरातील लाकडी वस्त्यांना आग लावली होती. पेठांची नासधूस केली होती. बर्जी पथकाने प्रातःकाळी खानाचे सैन्य येणार असल्याची खबर पोहोचवल्यावर गावकरी देशमुखाच्या टोले जंगलवाड्यात लपून बसले होते. परंतु पंढरपुरातील समस्त गावकऱ्यांना तिथे आश्रय घेणे शक्य नव्हते. त्यामुळे काही गावकरी आपापली घरे बंद करून आतच दडून बसले होते. परंतु आता त्यांच्या घरांना आग लागल्याने त्यांची धांदल उडाली होती. जीवांचा आकांत करत गावकरी घराच्या बाहेर पडत होते. बाहेर येताच खानाचे सैनिक त्यांची कत्तल करत होते. बायकांच्या अंगावरील सोने ओरबाडून काढत होते. तरुण मुलींना हात बांधून घोड्यावर टाकत होते. सर्वदूर एकच हाहाकार माजला होता. स्त्रियांच्या किंचाळण्यांनी परिसर भयावह झाला होता. एका सैनिकाची नजर 2 लहान मुलांना घेऊन धावणाऱ्या सुंदर स्त्रीवर पडली. त्याने घोडा थांबवला आणि तिच्या गळ्यावर तलवार धरली. तिची लेकरे तिला बिलगून रडू लागली. त्या सैनिकाने बाळांना तिच्यापासून दूर ढकलले तशी ती बाळे फरफटत जमिनीवर पडली. ती स्त्री गायवाया करत रडू लागली. सैनिक खेकसला.
बच्चों की जान प्यारी होगी तो चुपचाप मेरे साथ चल. त्याने तिच्याच साडीच्या पदराने तिचे हात बांधले. स्वतःच्या हाताने उचलून तिला घोड्यावर टाकले. ती स्त्री तिच्या लेकरांकडे बघून आर्त रडत होती. तिची लेकरे घोड्यामागे धावत होती. परंतु क्षणात घोडा बराच लांब निघून गेला होता. आता तिच्या लेकरांना तिच्या पतीने अडवले. तो त्यांच्या घराला लागलेली आग विझवण्यात गुंतला असताना नियतीने त्याच्यापुढे आणखी मोठे संकट उभे केले होते. त्याची पत्नी त्याच्यापासून नेहमीसाठी दूर गेली होती. तो लेकरांना छातीशी कवटाळत धावणाऱ्या घोड्याकडे पाहत आक्रोश करत रडत होता. तेव्हा त्याच्या पत्नीला घेऊन गेलेला तो सैनिक काही अंतर पुढे आल्यावर अचानक मोठ्याने आर्त किंचाळला. नकळत त्याच्या हातून घोड्याचा लगाम खेचला गेला. क्षणात तो घोड्यावरून खाली कोसळला आणि जमिनीवर उपडा पडला. त्याच्या पाठीत कोयता घुसला होता. त्या माणसाच्या पत्नीने घोड्यावर बसूनच वळून पाहिली. तिला एक स्त्री दिसली. तिच्या हातात आणखी एक कोयता होता. त्या स्त्रीला तिने काही दिवसांपासून गावाबाहेर रानात मेंढ्या चारताना पाहिले होते. होय, ती तीच धनगर स्त्री होती. त्या धनगर स्त्रीने तिची अब्रू वाचवल्यामुळे आपसुकच तिच्या ओठांवर हास्य उमलले. पण हे हास्य जास्त वेळ टिकले नाही. क्षणातच दुसऱ्या एका सैनिकाने खाली पडलेल्या सैनिकाला पाहिले आणि तो चवतळून त्या शस्त्रसज्ज स्त्रियाच्या अंगावर धावून आला. ती शस्त्रसज्ज धनगर स्त्री म्हणजे कावेरी होती. ती मोठ्याने ओंकार भरत त्या सैनिकाच्या दिशेने धावू लागली. तिने बाजूला असलेल्या मोठ्या ओंडक्याच्या साहाय्याने हवेत उडी मारली. हर हर महादेव असा उद्घोष करत हवेतून खाली येत त्या सैनिकाच्या कपाळात तिने कोयता अडकवला. तो सैनिक तसाच रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. मग कावेरीने तत्परतेने त्या सैनिकाची तलवार उचलली आणि समोर धावून येणाऱ्या दोन सैनिकांना एकटी सामना करू लागली. एका घराच्या आडून आणखी काही आदिलशाही सैनिकाचा मुर्दा पडला. बैरजी पथकाचा आणखी एक योद्धा बाहेर आला. पंढरपुरात वेगवेगळ्या ठिकाणी बैरजी पथकाचे 16 योद्धे लढत होते. ते विजापुरी सैनिकांपासून जनतेचे रक्षण करत होते. त्यांचा पेहराव गावकऱ्यांचाच होता. त्यामुळे गावकऱ्यांनी हल्ला केल्याचे भासून आदिलशाही सैनिक धावत सुटले होते. त्या दोन सैनिकांनी अजून कावेरीला घेरले होते. कावेरीच्या डाव्या हातातल्या एका हातात सैनिकाच्या तलवारीचा स्पर्श केला होता. त्यातून गाळागळ रक्त वाहत होते. तरी कावेरी त्या सैनिकांशी दोन हात करत होती. तिने समोरच्या सैनिकावर तलवार ताणून धरली होती आणि दुसऱ्या सैनिकाला चोरट्या नजरेने पाहत होती. परंतु समोरचा सैनिक तिला होल देत होता. त्यामुळे क्षणभर तिची मागच्या सैनिकावरची नजर हटली आणि त्याचा फायदा घेत मागच्या सैनिकाने तिच्यावर मागून वार केला. परंतु ती तलवार यावेळी कावेरीच्या शरीराला स्पर्श करू शकली नाही. तो सैनिक अचानक जमिनीवर कोसळला. त्यामागे बैरजी पथकाचा एक योद्धा होता. त्याने त्या सैनिकाच्या मानेत खंजीर खुपसले होते. तो सैनिक पडल्याचे पाहून कावेरी दुसऱ्या सैनिकावर तुटून पडली. तिने त्या सैनिकाच्या तलवारीला 2 वेळा प्रहार केले आणि तिसरा प्रहार करताना चाकवा देत तिने सैनिकाच्या पोटावर तलवार आडवी चालवली. त्या सैनिकाच्या पोटातून रक्त सांडू लागले. डोळे विस्फारत तो जमिनीवर पडला. ज्या हातात तलवार होती त्या हाताच्या मनगटाने कावेरीने डोळ्यांसमोरील आलेले केस बाजूला ढकलले आणि वळून पाहिले. समोर असलेल्या बैरजी पथकाच्या योद्ध्याला बघून म्हणाली, "धन्यवाद महादू अण्णा, धन्यवाद. अगं आपली रणनीती मोडलीस तू. आपलं काय ठरलं होतं लक्षात नाही का? आपण सगळे आगीच्या अंतरावर राहून विजापुरी सैनिकांना घेणार होतो. पण तू एकटी गावाच्या खालच्या बाजूला आलीस. आधीच आपली संख्या कमी. तुला काही झालं असतं तर?" तळमळीने महादू अण्णा बोलत होते. महादू अण्णा हेरांच्या तुकडीतले सगळ्यात वयस्कर हेर होते. त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी दक्षिणेत कान्होजी जैदींसाठी हेर म्हणून कार्य केले होते. चला, गेलीत वाढतो विजापुरी सैनिक शेपूट घालून. कावेरीने हातातली तलवार त्या मृत सैनिकाच्या पाठीवर फेकली. कावेरी, मी काहीतरी बोलतो आहे, वैतागत महादू अण्णा म्हणाले. परंतु कावेरी त्यांचे काही न ऐकता पुढे लागली. महादू अण्णा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वैतागत पाहत तिथेच उभे राहिली. तोपर्यंत तिथे बैरजी पथकाचे सगळे योद्धे येऊन पोहोचले होते. या मोहिमेत त्यांनी त्यांचा एक साथीदारही गमावला नव्हता. अण्णांना वैतागलेले पाहून एका हेराने विचारले, "काय झालं अण्णा? पुन्हा बिनसलंस का कावेरीसोबत?" "मग काय, लहान असो का थोर, कोणाचंच जराही ऐकत नाही ती." अण्णा काहीसे रागातच म्हणाले. अण्णांच्या वाक्याने तो हेर हसत म्हणाला, "बैरजी पथकातला तिचा इतिहास विचारा नाही का? ती एकट्यानं मोहीम फते करणारी योद्धा आहे. होय, माहीत आहे तिची ताकद, पण मुलीसारखी आहे माझ्या, म्हणून काळजी वाटते तिची." आपला राग उतरवत अण्णा म्हणाले. कावेरी त्या स्त्रीजवळ गेली होती. तिचे हात मोकळे करून तिला धीर देत होती. त्या स्त्रीने कावेरीला घट्ट मिठी मारली. "ताई,
तुम्ही आलात म्हणून मी वाचले. नाहीतर त्या सैनिकांनी माझ्यासोबत काय केलं असतं? माझी 2 लहान बाळं आहेत. ती पोरकी झाली असती." रडत ती स्त्री म्हणाली, "मी तुझी वेदना समजू शकते. मी सुद्धा या प्रसंगातून गेले आहे. पण लक्षात ठेव, यानंतर कधी असा प्रसंग आला तर घाबरू नको. मृत्यूच्या समोर जाऊन लढ. आणखी एका स्त्रीची अब्रू वाचव. स्त्री दुर्बल नाही. जसं कोणाला जन्म देण्याची ताकद तिच्यात आहे, तसंच कोणालाही संपवण्याची ताकद तिच्यातच आहे." कावेरीची प्रेरणा देणारे शब्द ऐकून ती स्त्री भारावून गेली होती. तिने आपले उघळणारे अश्रू पुसले. इतक्यात तिच्या लहान बाळांची तिला हाक ऐकू आली. तिचा पती दोन्ही बाळांना कडेवर घेऊन उभा होता. ती धावत त्यांच्याकडे गेली. दोन्ही बाळे रडतच तिला बिलगली. मायलेकरांची ती भेट पाहून कावेरीचा कंठ जड झाला होता. डोळ्यांत अश्रू मात्र नव्हते. तिने तिच्या भावनांवर चांगलाच लगाम लावून ठेवला होता. अजून काही वेळ तो प्रसंग ती पाहत राहिली तर मात्र तो लगाम सुटेल या विचाराने तिने खोल श्वास घेऊन मान वळवली. आपल्या साथीदारांना मांडीस निघण्याचा इशारा करत ती चालू लागली. गावकरी आता वस्तीची आग विझवण्यासाठी धावपळ करत होते आणि त्यांच्या नकळत त्यांची रक्षा करणारे बहिर्जी पथकाचे हेर मात्र वस्तीतून राहत आपल्या मेंढ्यांजवळ जात होते. त्यांनी केलेल्या इतक्या मोठ्या पराक्रमाचे श्रेय घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करू शकला नव्हता. गुप्तता हाच त्यांचा सन्मान होता. तो त्यांनी प्राप्त केला होता. दुसऱ्या दिवशी खानाच्या दोन्ही तुकड्या छावणीत परतल्या होत्या. जे कृत्य त्यांनी पंढरपुरात केले होते तेच तुळजापुरात सुद्धा केले होते. दोन्ही मंदिरांची त्यांनी तोडफोड केली होती, परंतु मूर्ती मात्र फोडू शकले नव्हते. बहिर्जी पथकाच्या योद्ध्यांनी पुन्हा आपल्या कर्तृत्वाला आणि राजांच्या विश्वासाला सार्थ ठरवत राजांना कुलदेवीचा भंग होऊ दिले नव्हते. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला आदिलशाही सैनिकांचा स्पर्श होऊ दिला नव्हता. खान त्यांच्या सैनिकांवर कमालीचा असंतुष्ट होता. त्याला मंदिरासकट मूर्ती तोडून शिवाजी राजांचा आक्रमक पवित्रा घेण्यास भाग पाडायचे होते. राजे मात्र शांत होते. ते योग्य रणनीतीचे तंतोतंत पालन करत आपल्या कुशाग्र बुद्धीची प्रचिती देत होते. आणखी 8 दिवस पंढरपूर काढल्यावर राजे प्रतापगडावरून हलत नाही ते पाहून खानाने सलाहकार रशीदला सांगितले, "अब हमें अपना काफिला वाई की ओर मोड़ना चाहिए। वो डरपोक शिवाजी खुले मैदान में युद्ध नहीं कर सकता, लेकिन हुजूर, ये हमारे लिए नुकसानमंद साबित होगा." चिंताग्रस्त नजरेने पाहत रशीद म्हणाला, "नहीं, ऐसा बिल्कुल भी नहीं होगा। अफजल खान हूँ मैं, अफजल खान। शिवाजी के बाप से टक्कर लेने की ताकत रखता हूँ। ये शिवाजी तो आज भी मेरे सामने बच्चा है। हम उसे यूं ही मात दे देंगे." खानाने आपल्या आसनावर गर्वाने मूठ आपटली आणि पुन्हा बोलू लागला, "शिवाजी के लिए बिना अफजल खान लौटकर बीजापुर कभी नहीं जाएगा। या तो उसे जंजीरों में बांध के या फिर उसका सिर कलम करके मैं बादशाह के पैरों में उसके सामने पेश करूंगा। रशीद, वाई में हमारा पैगाम भेज दो. वाईच्या किल्ल्यावर 3 वर्ष पुरेल इतकं भांडार गोळा करून ठेवण्यास सांगा. सैन्याला कसलीच कमतरता भासायला नको. आणि अजून एक, माझा बहादूर योद्धा सय्यद बंडाला आणि चतुर चाणाक्ष कृष्णाजी भास्करला वाईवर बोलवून घ्या. त्या जोगांशी महत्त्वाची सल्लामसलत करायची आहे." क्रूर हास्य करत खानाने दाढीच्या टोकावरून मनगट फिरवले. शेवटी त्यानं राजांना हवं त्या दिशेने पाऊल टाकलं. विश्वासराव म्हणाला, "आज सकाळीच खानाचा जथा मलवडीकडे सरकला." तेव्हा इस्माईल खानच्या मदतीने विश्वासराव जथातून बाहेर पडला होता. आता खानाच्या सैन्यात बहिर्जी पथकाने आपले बस्तान व्यवस्थितरित्या बसवले होते. छावण्यांचे आणि तंबूचे द्वाररक्षक बहिर्जी पथकाची हेर असल्यामुळे हेरांना जथ्यातून बाहेर पडणे आणि जथ्यात प्रवेश करणे सुलभ झाले होते. विश्वासरावाचे बोलणे ऐकल्यावर नाईक चाफाईवरच बसल्या बसल्या एक पाय दुसऱ्या पायावर टाकला आणि म्हणाले, "म्हणजे तू वाईला जाण्यास तयार झाला तर?" "होय नाईक." विश्वासराव म्हणाला, "म्हणजे आता त्याच्या मार्गाचा अचूक अंदाज आपण बांधू शकतो. मलवडी माहुली मार्गे तो वाईला पोहोचेल." नायकाने एक डोळा किंचित बारीक करत म्हटले आणि समोर पेटलेल्या शेकोटीच्या हलक्या ज्वाळेवर पाऊल धुवून टाकले. त्यामुळे दिवसभर चालल्याने पावलाच्या आकडलेल्या शिरांना ऊब मिळाली होती. खरे तर हिंदुस्थानात आता पावसाळा तोंडावर आला होता. वातावरणात गारवा नसल्याने हजारो शेकोट्यांची गरज नव्हती. परंतु नाईक आणि त्यांचे साथीदार मेंढपाळ म्हणून एका शेतात वास्तव्यास थांबले होते. हिंस्र श्वापदांपासून मेंढ्याचे संरक्षण होण्यासाठी त्यांनी शेकोटी प्रज्वलित केली होती. त्याच्या भोवती काही पुरुष बसले होते. समोरील चौपाईवर नाईक बसले होते. पथकातील स्त्रिया उभ्या होत्या. कावेरी आणि महादू अण्णा सुद्धा याच तांड्यासोबत होते. जवळजवळ 10 सदस्यांचा हा तांडा होता. आणखी 10 हे मेंढपाळ बनून काही मैलावर थांबले होते.
ते आता जंगलात लपून न राहता खानाच्या छावणीपासून सुनियोजित अंतरावर मेंढपाळ म्हणून थांबवू लागले होते. ही योग्य रणनीती होती. छावणीतील हेर बाजार बुगण्यांच्या रूपात मेंढपाळांच्या वेशातील हेरांना भेटून खबरांची देवाणघेवाण करत असत. खानाच्या अधिकाऱ्यांना गाफील ठेवण्यासाठी बाजार बुगणे मेंढपाळांकडून दूध तूप घेऊन छावणीत परतत असत. हाच मार्ग असेल, कारण एवढा मोठा जथा घेऊन जायला हाच मार्ग सुकर आहे, विश्वासरावने सांगितले. होय, नायकांनी होकारात्मक मान हलवली. पण मी फक्त इतकंच सांगण्यासाठी आलो नाही. ही खबर मी एखाद्या जासुदाकरवी सुद्धा सांगितली असती. विश्वासरावाचे वाक्य ऐकून सगळ्यांनी एकदम माना वळवल्या. खानाने आता कोणता क्रूर डाव आखला असावा या विचाराने सगळ्यांना घेरले होते. बोला विश्वासराव, काय आहे खानाचं नियोजन? नायकांनी विचारले. नाईक, तशी नवी रणनीती असून त्यानंही आखली नसावी. तिचे आखण्यासाठी त्यानं कृष्णाजी कुलकर्णीला बोलावलं असावं. पण ही वार्ता सुद्धा गंभीर नाही. आता नाईकांचे डोळे त्रासिकपणे बारीक झाले होते. ते गंभीर आवाजात विश्वासरावला म्हणाले, मग जी गंभीर वार्ता आहे ती तत्परतेने सांगा. नाईक, खानाचे काही हे राजांवर लक्ष ठेवून आहेत. गेल्या काही दिवसांपासून मी त्यांच्यावर काटेकोर लक्ष ठेवून आहे, विश्वासरावाने सांगितले. उत्तम, नाईकांनी प्रशंसा केली. खानाच्या ते हेरांकडे खानाच्या शिक्क्याचा एक परवाना आहे. तो द्वार रक्षकांना दाखवून ते केव्हाही छावणीत येतात. थेट खानाला एकांतात भेटतात आणि निघून जातात. ही पारंपरिक चालत आलेली हेरगिरीची पद्धत होती. बैरजी पथकाने हीच पद्धत मोडून काढली होती. बैरजी पथकाच्या हेरांची ओळख फक्त राजांना माहीत असल्याने शत्रूच्या हेरांनाही कळू शकत नव्हते की राजांचे हेर नेमके कोण आहेत. त्यासाठी बैरजी पथकाचे राजांना भेटायला जाताना कुठलाही परवाना न दाखवता एखादे सोंग वठवून जात असत. तुम्ही त्यांची ओळख लक्षात ठेवली आहे का? नायकांनी शांतपणे विचारले. होय, 6 माणसं आहेत ती. सगळ्यांचे चेहरे, पेहराव, चेहऱ्यावरील बारीक सारीक खुणा तंतोतंत लक्षात आहेत. मग तुम्हाला लवकरच शिरवळला जायला हवं. विश्वनाथजी तुमच्या वर्णनानुसार त्यांचे हेरांचे चित्र रेखाटतील. त्यामुळे आपल्याला ते हेरांवर लक्ष ठेवणं सोयीस्कर होईल. जी नाईक. हो, नाईक आपल्या विश्वनाथबद्दल बोलत होते, जो शिवरायांचा बालपणीचा सवंगडी आणि एक उत्तम चित्रकार होता. त्याला सुद्धा बैरजी पथकातील महत्त्वाचे स्थान होते. पण एक प्रकारे तोही एक हेर पथकाचा अधिकारीच होता. शिरवळच्या जंगलात असलेल्या गुप्तस्थळी गुफेत विश्वनाथजी हेरांनी केलेल्या वर्णनानुसार किल्ल्यांचे नकाशे रेखाटत असे. त्यामुळे राजांना मोहिमेसाठी योग्य मार्गदर्शन होत असे. आता खान स्वराज्याच्या जवळ पोहोचत होता. त्याने डावपेच राजांपर्यंत पोहोचण्यासोबत त्यांच्या हेरांचा बंदोबस्त करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. मालवाडीमध्ये संध्याकाळ कळली होती. छावणीत अंधार पसरायला सुरुवात झाली होती. मशाली पेटवल्या जात होत्या. क्षणभरात छावणीभोवती पिवळे ठिपके हवेसोबत हेलकावे खाऊ लागले होते. उंट, हत्ती, घोडे या जनावरांपुढे चारा टाकण्यासाठी आला होता. सैनिकाच्या जेवणाची व्यवस्था सुरू झाली होती. इतक्यात घोड्यांच्या टापांचा आवाज झाला. हा आवाज अजून एका छावणीपासून थोड्या अंतरावर होता. तेव्हा एक सेवक खानाला येऊन सांगू लागला, खाविंद, वायसे सय्यद बंडावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आ रहे हैं. सेवकाचा संदेश ऐकून खानाने एक हात उंचवला आणि अनुमती दिली. खानाने उकेची नळी तोंडातून काढली आणि कुशीत हास्य केले. तो तंबूच्या बाहेर आसनावर बसून हुक्का पित होता. खानाच्या पायाशी बसलेल्या बरोबराने त्याच्या पायांचे मर्दन करत थांबवत त्याच्या हुक्क्यात तिंगळ टाकली. आसनाच्या बाजूला साखळदंडात बिबट्याची 2 पिल्लं बांधून ठेवली होती. साखळदंडाला तोंडात पकडून ती ओढत होती. त्यांच्या त्या शांतता भंग करणाऱ्या आवाजाला वैतागून खानाने एका पिल्लाच्या पोटात लाथ हाणली आणि ओरडला, घेऊन जा रे यांना, द्या जंगलात सोडून, नाहीतर छाटा गर्दना. खानाचा आदेश होता. ते एक सेवक पिल्लांना ओढत घेऊन गेला. हे निर्दयी दृश्य सगळे सैनिक आणि सरदार पाहत होते. पण प्रत्येकाला खानाच्या क्रूर कृत्यांची पाहण्याची सवय झाली होती. इतक्यात कृष्णाजी भास्कर आणि सय्यद बांडाच्या घोड्यांनी छावणीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत आणखी 8-10 सैनिक होते. ते दोघे येऊन थेट खानासमोर उभे राहिले. सय्यद बांडा दिसायला एखाद्या राक्षसाप्रमाणे विकराळ होता. अंगावर छातीवर भारदस्त केस होते. दाढी मोठी होती. मिशी मात्र नव्हती. पिळदार देह यष्टी लाल भडक डोळे. जणू त्या डोळ्यात अग्नी धगधगत होता. ओठ इतकी स्थिर की त्यांची आणि हास्याची कधी संगतच झाली नसावी. त्याने घोट्यापर्यंत विजाराने अंगावर हिरवा अंगरखा पेरला होता. कृष्णाजीने डोक्यावर पागोटे आणि अंगात शुभ्र अंगरखा पेरला होता. त्याखाली शुभ्र धोतर होते. त्याची काहीशी कापट होती. तो फार दष्टपुष्ट नव्हता.
परंतु त्याच्या मोठमोठ्या मिशिनात लपलेल्या ओठांवरील हास्य त्याच्या धूर्तपणाचे प्रमाणपत्र देत होते. डोळ्यात चमक आणि नजर तितकी स्थिर व गंभीर होती. कृष्णाजी भास्कर हा एक महान योद्धा नसला तरी एक कुशल रणनीतिज्ञ होता. आजपर्यंतचा त्याचा इतिहास पाहता त्याने एकही धर्मनिष्ठ कार्य केले नव्हते. तो फक्त नामधारी ब्राह्मण होता. तो वाईचा तात्पुरता किल्लेदार आणि अफजल खानाचा खास विश्वासू होता. त्या विपरीत सय्यद बंडा हा शक्तिशाली योद्धा होता आणि तितकाच उग्रही होता. त्याचा क्रोध नेहमी गगनाला भिडलेला असेल. कोणत्याही कृत्याने तो पटकन भडकत असेल. परंतु खानाशी मात्र निष्ठावंत होता. या दोघांच्या हाती खानाने काही दिवस वाईचा मुलूक दिला होता. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि सय्यद बंडा यांनी खानाला वाकून नमस्कार केला. खानाने उकेचा झुरका सोडत स्मित हास्य करून त्यांचे स्वागत केले आणि पुन्हा उकेची नळी तोंडात घालूनच बोलू लागला. तशरीफ रखिये. खानाची सूचना मिळताच दोघे आसनावर बसले आणि खान बोलू लागला. मी ऐकलं आहे आपल्या मुलखात हस्तक्षेप वाढवण्यासाठी शिवाजीनं प्रतापगड नावाच्या किल्ल्याची निर्मिती केली आहे. कृष्णाजी कसा आहे तो किल्ला? किल्ल्यांसारखा किल्ला आहे, पण त्याबद्दल फारशी माहिती अजून तरी बाहेर आली नाही. शिवाजीने किल्ल्याबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे, कृष्णाजी म्हणाला. कृष्णाजी भास्करच्या वाक्यावर उलक्याची नळी तोंडात दाबत खान हसला. त्याच्या हास्यामागे काहीतरी रहस्य दडले होते, हे कृष्णाजीने अचूक ओळखले. त्याने न संकोचता खानाला विचारले, काय झालं हुजूर? तुम्ही काही जाणता का त्या किल्ल्याबद्दल? खानाने हुक्याची नळी काढली. दुराची एक लाट हवेत सोडत म्हणाला, लवकरच त्या किल्ल्याची बारीक सारीक माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल. शिवाजीची अफजल खानाच्या हातून सुटका नाहीच कृष्णाजी. त्याला प्रतापगडच काय, कोणताच किल्ला वाचवू शकणार नाही. तुम्ही तजुर्बेदार आहात हुजूर. शिवाजीच्या बापाला फिरून ओरलात, औरंगजेबाला पाणी पाजलत, तेव्हा त्या शिवाजी तुमच्याशी मुकाबला करूच शकणार नाही. पण हुजूर, आपल्याला गाफील धावून चालणार नाही. शिवाजीचा मजबूत पक्ष म्हणजे त्याच्यासाठी जीवाला जीव देणारे मावळे आहेत. शिवाय प्रज्ञा त्याला देवासमान मानते. कृष्णाजीने सांगितले. ही कारणं त्याचे पक्ष मजबूत करत नाहीत कृष्णाजी, उलट कमकुवत करतात. खुदा को भी अपने चाहने वालों को बचाने के लिए मैदान में आना पड़ता है, वैसे शिवाजी को भी आना पड़ेगा और फिर वो अपने जाल में फंस जाएगा. त्याच्यासाठीच आपल्याला नवीन आखणी करायची आहे, म्हणून तुम्हाला बोलवलं आहे, खान म्हणाला. खानाच्या सन्मानपूर्वक वाक्यावर स्मित हास्य करत कृष्णाजीने मिशीला एका बोटाने वर सरकवले. खानाने सय्यद बांडाकडे पाहिले आणि म्हणाला, कैसे हो मेरे पहाड़ी शेर? बस खैरियत, आपके हुकुम का इंतजार कर रहा हूँ. सय्यद बांडा म्हणाला. सय्यद बांड्याच्या वाक्यावर किंचित हास्य करत खानाने एक ओठ बाजूला सरकवला आणि म्हणाला, इंतजार? बस इंतजार ही तो करना है हमें. जब तक शिकार हमारे और नजदीक ना आ जाए तब तक हम इंतजार ही करना है. खानाच्या वाक्यावर दोघांनी सहमती दर्शवली. खानाचा वार्तालाप तंबूच्या बाहेरच सुरू असल्याने तिथे आपापली कामे करणारे सैनिक आणि सेवक ऐकू शकत होते. यामुळे बहिर्जी पथकातल्या हेरांचे कार्य अधिक सोयीस्कर झाले होते. काहीतरी विचार करून खान पुन्हा बोलू लागला, कृष्णा जी, याद है कुछ साल पहले आपने मुझे बताया था कि आपका परिवार आपके साथ नहीं है, क्योंकि उनको शिकायत है कि आप धर्म का काम नहीं करते, आप दीनदार बदशुकीन यानी मूर्ति तोड़ने वाले अफजल खान के वफादार है. तब मैंने आपको पूछा था, मग मला सोडून का जात नहीं? तेव्हा तुमच्या उत्तरानं दिल को सुकून मिला था. आपने कहा था कि अफजल खान एक दिन आदिलशाही के सर्वोच्च सरदार होंगे, बीजापुर के तख्त के कमान उनके हाथ में होगी और आप ऐसे सर्वोच्च सरदार के सबसे करीबी होंगे. काही वर्षापूर्वी कृष्णजी जे बोलला होता त्याचे आठवण खानाने करून गेली होती. ते ऐकून स्मित हास्य करत कृष्णजीने सहमती दर्शवली. खान पुढे बोलू लागला, आप जिंदगी में कामयाबी चाहते हो कृष्णा जी, और उस कामयाबी को इतनी दूर से सुन लेते हो, क्या बात है, माशाअल्लाह. देखो आज आपकी बात सच हो गई, मैं बन गया हूँ आदिल शाह का सर्वोच्च सरदार और आप मेरे सबसे करीबी. जी हुजूर. स्मित हास्य करत कृष्णाजीने मान डोलवली. बस एकदा तशीच दूरदृष्टी ठेवत शिवाजीला जावळीच्या त्या प्रतापगडावरून खाली आणण्याची योजना सुचवावी. खान शांतपणे म्हणाला आणि कृष्णाजीवर कटाक्ष टाकत पुन्हा बोलू लागला, वचन देतो, शिवाजीला संपल्यावर वाई तुमची. तुम्ही जरी मला एखादं वतन नाही दिलं तरी माझा तुम्हालाच पाठिंबा आहे हुजूर. फार जुनी मैत्री आहे आपली. पण आता तुम्ही वाईचं वतन देण्याचं मला वचन दिलं आहे, तर तुमचं वचन पूर्ण करण्यासाठी मला नक्कीच मोठी आखणी तुमच्या पुढं प्रस्तुत करावी लागेल.
कृष्णजीवाच्या वाक्याचा भावार्थ ओळखून खान हसला आणि म्हणाला, "वाह! बहुत खूब. शब्दों के जाल में फंसने में आपको महारत हासिल है कृष्णाजी." खान बोलताना न थांबता हसत होता. त्याच्या हास्यामुळे सय्यद बंड आणि कृष्णाजीला सुद्धा हसू आवरेनासे झाले. खानाने हसू आवरत म्हटले, "पुढं बोला कृष्णाजी." हुजूर, येतानाच एक उत्कृष्ट डावपेच आखला आहे. तुळजापूर आणि पंढरपूरची मंदिरे फोडली, तरी तुम्हाला जे साध्य झाले नाही ते साध्य करण्यासाठी तो डाव आहे. नाही कृष्णजी, त्या शिवाजीला कसलाच फरक पडणार नाही. त्याला युद्धासाठी उत्तेजित करण्यापेक्षा दुसरा काहीतरी डावपेच आखा, ज्यानं मी शिवाजीला कोंडीत पकडू शकेन. खानाने मूठ आसनावर आपटली. हुजूर, शिवाजीला त्या प्रतापगडावरून खाली आणण्यासाठी एक शेवटचा डाव खेळण्यास हरकत नाही. तरी तो नाही आला तर मग आपण प्रतापगडवर जाऊन मारण्याचं नियोजन करू. एक डोळा बारीक करत कृष्णाजी म्हणाला, "बोला, काय आहे तुमच्या सुपीक मस्तिष्कात? प्रस्तुत करा." खान म्हणाला, "या मनवडीमध्ये एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. बजाजी नाईक निंबाळकर. त्यांना कैद करा." मोठा श्वास सोडत कृष्णाजीने सांगितले. "बजाजीला? पण तो तर आदिलशाहीचा पक्षकार आहे." खानाने सांगितले. "होय, पण असं असलं तरी तो शिवाजीराजे भोसलेचा शालक आहे. त्याची बहीण शिवाजीची ज्येष्ठ राणी आहे, सईबाई भोसले." कृष्णाजी कुत्सित हास्य करत म्हणाला. कृष्णाजीचे वाक्य ऐकून खान चपापला. ही गोष्ट त्याला ज्ञात असूनही तो इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी विसरला कसा होता, याचेच त्याला आश्चर्य वाटले होते. "योग्य बोलत आहात कृष्णाजी. जी बाब माझ्या मस्तिष्कातून सुटलीच कशी? उद्याच त्या बजाजी निंबाळकरला कैद करण्यात येईल." खान सुद्धा कुत्सित हास्य करत म्हणाला, "प्रतापगड. त्याला कळून चुकले आहे की तो शिवाजीराजे भोसलेला युद्धासाठी खुल्या मैदानात खेचून आणू शकत नाही." "उत्तम, अत्युत्तम नाईक. आपल्या पथकाने रयतेचे संरक्षण केले आणि महाराष्ट्राच्या कुलदैवतांच्या मूर्तीची पवित्रता राखली. अशाच मोठ्या लढायांवर मात करण्यासाठी आपण भूतकाळात या पथकाचे निर्माण केले. नाईक, ज्यावेळी आपण जो विचार केला होता तो आता तंतोतंत खरा ठरला आहे. असे प्रशिक्षित हेरांचे पथक जो या भूवर आजपर्यंत अस्तित्वात नाही. आपण त्या प्रशिक्षित हेरांच्या सामर्थ्यामुळेच शत्रूचे सर्व डावपेच हाणून पाडत आहोत." राजे किंचित स्मितहास्य करत नायकांशी बोलत होते. नाईक आज दौलतरावच्या वेशात राजांना भेटायला आले होते. भेटीचे कारण राजांपर्यंत खबर पोहोचवणे आणि खानाच्या रणनीतीवर प्रत्यक्ष चर्चा करणे हे होते. खानाचा आणखी एक डाव म्हणून पाडावा लागेल राजे. राजेंचे वाक्य संपताच नाईक म्हणाले. राजेने आपल्या नेहमीची संत नजर नाईकांवर टाकली आणि म्हणाले, "तो वाईकडे सरकला आहे आणि आपण प्रतापगडावर, या गडावर आक्रमण करणे फारसे शक्य नाही नाईक. म्हणून आम्ही जाणून आहोत की तो धूर्त काहीतरी वेगळा डावपेच आखणार. बोला, काय नवीन डावपेच आखला आहे त्याने?" "राजे, त्यानं महाराणी सईबाईंचे बंधू बजाजी नाईक यांना कैद करण्याचा फर्मान काढला आहे." हळुवार शब्दात नाईकांनी सांगितले. "काय?" राजांनी दचकून विचारले. "होय राजे, बजाजी या युद्धात आपल्या पाठिंबा नाही, तरी तो निव्वळ तुमचे शालक आहेत म्हणून त्यांना शिक्षा देण्यात येत आहे. आणि ते सर्व त्या कृष्णाजी कुलकर्णीच्या मस्तिष्कातलं कारस्थान आहे." नाईकांनी स्पष्ट केले. "कृष्णाजी भास्कर कुलकर्णी." राजे काहीसे तिरस्काराने पुटपुटले. "तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी सुलाह करणार किंवा युद्धासाठी चालून येणार असं कृष्णाजी कुलकर्णीचा आणि खानाचा अंदाज आहे." नाईक म्हणाले. "तो अंदाज अंदाजच राहील नाईक." राजे स्मित करत म्हणाले. "पण राजे, ही वार्ता महाराणी साहेबांना कळल्यावर." त्यांना नाईकांचे वाक्य अपूर्णच ठेवत राजे म्हणाले, "नाही नाईक, नाही. आमच्या राणीसाहेबांची प्रकृती ठीक नाही. हा धक्का त्या सहन करू शकणार नाहीत. चुकूनही ही वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचता कामा नये." "योग्य बोललात राजे, पण प्रश्न तसाच राहिला. बजाजींची सुटका कशी करायची?" नाईकांनी विचारले. नाईकांनी त्यांची चिंताग्रस्त नजर राजांवर टाकली. राजे सुद्धा आपल्या मस्तिष्कावर ताण देत खानाच्या डावपेचाला शह देण्याचा विचार करत होते. सूर्याचे तेज वाढले होते. त्या तंतोतंत माथ्यावर आला होता. खानाच्या छावणीत चाबकाच्या फटक्यांचा आवाज घुमत होता. एका गुन्हेगाराचे दोन्ही हात वर बांधले होते. त्याला पूर्णतः नग्न करण्यात आले होते. एक सैनिक त्याची पाठ चाबकाच्या फटक्यांनी सोलून काढत होता. पुन्हा एकाच ठिकाणी अनेक फटके बसल्याने त्याच्या पाठीवर जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्त वाहू लागले होते. त्याच्या मुखावाटे शब्द फुटत नव्हता. तो बांधलेल्या हातांवर लटकला होता. त्याच्या पायांमध्ये त्राण उरले नव्हते. तो त्यावर उभाही राहू शकत नव्हता. त्याची मान झुकली होती. डोक्यावरील केस डोळ्यांसमोर लोंबकळत होते. मोठ्या कष्टाने तो श्वास घेत होता. अफजल खान, कृष्णाजी कुलकर्णी आणि इतर सरदार हे दृश्य बघून अत्यंत खुश होत होते. आनंदाने टाळ्या पिटत होते.
मार, तो मरेपर्यंत थांबू नको. आदिलशाहीचा जासूद आहे तो. काल कृष्णाजी कुलकर्णी आणि माझा जो वार्तालाप झाला तो यानं ऐकला. आदिलशाहीला माझ्या मुठीत करण्याचा माझा मनसूबा आहे. हे ऐकून हा आदिलशाहीला माझ्या मुठीत करण्याचा माझा मनसूबा आहे. हे ऐकून हा महामूर्ख अली आदिलशहाला सांगायला जात होता. अफजलखानाच्या छावणीतून एक पाखरूही बाहेर जाऊ शकत नाही. तर ही बातमी कशी जाईल? खान गर्वाने खिदळत म्हणाला. खानाच्या या वाक्यावर खानाच्या सैन्यात असलेल्या बहिर्जी पथकाचे हेरांनी एकमेकांना बघून किंचित मिजाजसे केले. खानाच्या छावणीत जागोजागी बहिर्जी पथकाचे हेर होते आणि ते प्रत्येक दिवशी अगदी सराईतपणे छावणीतून शिवाजी राजांपर्यंत खबर पोहोचवत होते. अर्थात खानाचा आत्मविश्वास त्याची प्रत्येक रणनीती फोडून काढत होता. बहिर्जी पथकाचे हेरांच्या चेहऱ्यावर अभिमानाने झळकणारे स्मित हास्य पुढच्या क्षणी मंदावले. सगळ्यांच्या नजरा स्थिर झाल्या. खानाच्या समक्ष एका व्यक्तीला कैद करून आणण्यात आले होते. दोरखंडाने त्याचे हात मागे बांधले होते. त्याच्या अंगात शुभ्र अंगरखा आणि कमरेखाली पायजामा होता. रुबाबदार चेहरा आणि मजबूत देहयष्टी होती. ती व्यक्ती खानाच्या डोळ्यांत डोळे घालून बघत होती. खान आणि कृष्णाजीने एकमेकांकडे पाहून कुत्सित मिजाजे केले. ती व्यक्ती मोठमोठ्याने खडाली. का कैद केलं आहे मला? शांत, शांत राहा बाजीजी नाईक निंबाळकर. काही गुन्हा असल्याशिवाय तुम्हाला कैद करण्यात येणार नाही. कृष्णाजी कुलकर्णी पुढे होत म्हणाला. तेच विचारत आहे मी. माझा गुन्हा काय आहे? बाजीजींनी पुन्हा विचारले. अफजल खानासमोर कैदी गुन्हा काय विचारत नाही. दयेची भीक मागतो. चल, माग. अफजल खान कुत्सित हसत म्हणाला. भीक? जर मी काही गुन्हा केलाच नाही तर दयेची भीक का मागू? बापजाद्यांपासून आम्ही आदिलशाहीची इमानी ठेवून आहोत. त्याची ही शिक्षा आहे का? आदिलशाही संपून अफजलशाही उदयास आली आहे का? बोलता बोलता बजेंनी बाजूला उभ्या असलेल्या मराठा सरदार पांढरेकडे पाहिले आणि त्याला उद्देशून बोलू लागले. बघा पांढरे, तुम्ही माझे बालपणीचे मित्र म्हणून सांगतो. सावध व्हा. ही शिक्षा मिळते आदिलशाहीत इमानी ठेवण्याची. खामोश. आतापर्यंत शांत असलेल्या खानाने मोठ्याने ओरडला. सरदार पांढरेने मात्र मान खाली घातली होती. खानाचे सदर कृत्य त्याच्या जिव्हारी लागले होते. बजय नाईक त्याचा अत्यंत जवळचा मित्र होता. खानाजवळ आणि आदिलशाहीत पांढरे चांगलेच वजन असून सुद्धा त्याच्या मित्राला सोडवू शकत नव्हता. गुन्हा आहे तुझा. तू कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी काबीज केल्या आहेत. तुझ्या विरुद्ध तशा रितसर तक्रारी दाखल आहेत. खान म्हणाला. बजाजींनी चमकून पाहिले. क्षणात संपूर्ण प्रकार त्याच्या लक्षात आला होता. त्यांना ठाऊक होते की त्यांच्यावरचा आरोप पूर्णतः खोटा आहे. ते फक्त शिवाजी राजांचे शालक आहेत म्हणून त्यांना कैद करण्यात आले होते. त्यांना पुन्हा खानाच्या नजरेला नजर भिडवली. असं असेल तर मला शिक्षा देण्याचा अधिकार मलवडीचे वतनदार पांढरेंना आहे. निर्भीडपणे बाजीजी म्हणाला. जपान बहुत चलाते हो. खान म्हणाला. कारण आम्ही स्वाभिमानी आहोत. बाजाजी मान उंचावून म्हणाले. हत्तीच्या पायाखाली चिरडून टाका याचा स्वाभिमान. जा, घेऊन जा याला. खान चिडून बोलत होता. खानाचा हुकूम होताच सैनिक बाजाजींना खेचत घेऊन जाऊ लागले. खानाने क्रोधपूर्ण नजरेने बाजाजींकडे पाहिले आणि सैनिकांना ओरडला. हत्तीच्या पायाखाली देण्याआधी त्याला चाबकाचे 1000 फटके द्या. खानाने बजाजींना एखादी क्रूर शिक्षा देण्याआधी आपल्याला त्यांना सोडवायला हवं. राजे कुजबुजले. होय राजे. नाईकांनी संमती दर्शवत मान हलवली. बजाजी म्हणजे आमच्या महाराणी साहेबांचा श्वास आहे. त्यांना काही होता कामा नाही. राजांना परिस्थितीचे गांभीर्य कथन केले. ही करतूत त्या कृष्णाजीचीच आहे. राजे फक्त आज्ञा द्या. कृष्णाजीला संपवायला आपल्याला फार सावधी लागणार नाही. नाईक काहीसे त्वेषाने म्हणाले. नाही नाईक. आधी अफजलखानाला संपवू मग कृष्णाजीला. राजे शांतपणे म्हणाले. पण बजाजींना कसं सोडवायचं? नाईक चिंताग्रस्त झाले होते. त्यांच्या युक्तिवाद डोक्यात आज अचानक गदारोळ उठला होता. ते खानाच्या मस्तिष्कात सुरू असलेल्या विचारांच्या आवर्तांनी ग्रासले होते. नाईकांची अशी अवस्था क्वचित होत असावी. एरवी ते शांतपणे विचार करून प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढत होते. परंतु आता प्रश्न महाराणींच्या जीविताचा होता. बाजीजींना काही नुकसान पोचले तर त्या आजाराने ग्रासलेल्या महाराणी ते दुःख पचवू शकणार नाहीत. हे सत्य होते. नायकाने आपल्या मस्तिष्काला विचारांना सर्वप्रथम शांत केले आणि ते राजांना म्हणाले. राजे, खानाच्या छावणीतले आपले हेर बाजीजींना सोडवून आणू शकतात. पण एक विश्वसनीय मार्ग आहे. बाजीजींच्या सुखरूप सुटकेचा. नायकांनी त्यांच्याजवळ शेवटचा मार्ग राजांना सुचवला. नायकांचे वाक्य ऐकून राजांनी नायकांवर संत नजर फिरवली. तितक्याच गंभीर स्वरात ते म्हणाले. नाईक, बजाजीची सुटका जितकी आवश्यक आहे तितकीच स्वराज्याची मातीही.
या धरणीवर आलेले खानरूपी संकट आपण बहिर्जी पथकाशिवाय परतवू शकणार नाही. बाजीजींना आपल्या शूरवीरांना छावणीतून बाहेर काढले तर खानाला कळेल की त्याच्या छावणीत आपली माणसे आहेत. त्यानंतर तो काय करेल हे तर तुम्हाला जाणतात. जी राजे. पण नायकांचे वाक्य मध्येच कापत शिवाजीराजे म्हणाले, पण चाही पुढचा विचार करूया नाईक. काहीतरी वेगळा. खानाच्या एक पाऊल पुढे जाऊन आपण डावपेच आखूयात. राजे विचारात मग्न होऊन कक्षाच्या खिडकीजवळ पोहोचले आणि त्यांची नजर एकाएकी चमकली. त्यांनी खटकन वळून नायकांकडे पाहिले. नाईक, एक व्यक्ती आहे, जिने मनावर घेतले तर खानाकडून बाजाजींची सुखरूप सुटका होऊ शकते. राजांच्या सकारात्मक शब्दांनी नायकांचा जीव भांड्यात पडला. त्यांची सगळी चिंता क्षणात दूर झाली होती. राजांना सुचलेला मार्ग शतप्रतिशत अचूक असणार याची नाईकांना शाश्वती होती. कोण ती व्यक्ती राजे? नाईकांनी आतुरतेने विचारले. सरदार पांढरे नाईक. राजे म्हणाले. राजांचे वाक्य ऐकून नाईकांनी राजांकडे पाहिले. नाईकांचे डोळे प्रशंसा आणि आश्चर्य यांनी चमकत होते. होय राजन, खरोखर जर पांढरे नाईकांना ठरवलं तर तो खानावर दबाव टाकू शकतो. पांढरे म्हणजे खानाचा अत्यंत विश्वासू. पांढरेच्या हट्टापुढं खानाला नमतं घ्यावंच लागेल. नाईक म्हणाले. पण त्याच्या या हट्टाचं कारण तितकंसं ठोस असायला हवे नाईक. यासाठी आता तातडीने एखादी योजना आखा. ती योजना आखताना एक ध्यानात असू द्या, की आपली त्यात सहभाग आहे असं कुठेही भासता कामा नये. अन्यथा आपल्याला हवा तसा परिणाम मिळणार नाही. राजांनी सांगितले. राजांच्या सूचनेवर होकारात्मक मान हलवत नाईक योजना आखण्यात गर्क झाले. कुत्र्याच्या भुंकण्याने त्या ध्यानस्थ नागा साधूचे ध्यान विचलित झाले. त्याने खटकन पापण्या उघडल्या आणि त्या कुत्र्याशी बोलू लागला. काय झालं खंड्या? बाज दिसला की गिधाड. त्या भस्मचर्चित साधूचे बोलणे ऐकून खंड्याने फक्त शेपूट हलवली. त्यावरून जे कळायचं ते त्या साधूला कळलं. त्याने आता आपल्या समोरील धुनीमधील लाकूड पुढे सरकवले आणि त्या अग्नीत आणखी भडकवला. थोड्या वेळात डोंगराचा चढावा म्हणून विश्वासराव गुहेजवळ आला. विश्वासराव आता आदिवासीच्या वेशात होता. त्याने खंड्याला गोंजारला आणि साधूला म्हणाला, विश्वासनाथजींना नायकांचा निरोप कधीच पोचला असेल. आले नाहीत का ते अजून? आलेत. सकाळपासून तुमची प्रतीक्षा करत आहे, साधूने सांगितले. साधूचे बोलणे ऐकून विश्वासरावाने तिथल्या लोट्यातले पाणी प्यायले आणि मनगटाला ओठांवरून फिरवून तो गुहेत शिरला. अंतर्गुहेत आल्यावर त्याने गुहेच्या तोंडावरील दगड पुन्हा सरकवून गुहेचे तोंड बंद केले. आत मशालीचा लख प्रकाश पडला होता. समोर विश्वनाथजींची चित्रासाठी तयारी सुरू करून ठेवली होती. ते एका मंचकावर पोहोडले होते. विश्वासरावाला पाहून उठून बसले. तुम्हीच विश्वासराव प्रभू का? विश्वासनाथजींनी विचारले. होय, विश्वासराव म्हणाला. ऐकलं आहे तुमचं नाव नायकांकडून. स्मित हास्य करत विश्वनाथजी म्हणाले. विश्वासनाथजींच्या तोंडून निघालेल्या प्रशंसापूर्ण शब्दावर विश्वासरावाने स्मितहास्य केले. विश्वनाथजी राजांचे बालपणीचे सवंगडी असल्याने त्यांच्या प्रति विश्वासरावला मोठा आदर होता. चला कामाला लागू. किती कबुतरांची चित्र बनवायची आहेत? विश्वनाथजींनी विचारले. बहिर्जी पथकात शत्रूच्या हेरांना कबूतर किंवा गिधाड असे संबोधले जात होते. 6. विश्वासरावाने सांगितले. विश्वनाथजींनी 6 कपड्यांसमोर ठेवले. प्रत्येक कपड्याला चारही बाजूने लाकडी पट्टी लावली. मग पहिल्या कापडाजवळ जात त्यांनी कुंचाला हाती घेतला. बोला, कसा आहे चेहरा? विश्वासराव खानाच्या हेरांचे डोळ्यात कैद केलेले चित्र डोळ्यात समोर आणून सांगत होता. विश्वनाथजी त्यानुसार चित्र रेखाटू लागले. पांढरे नाईकांच्या वाड्यावर वतनातील प्रतिष्ठांनी गोंधळ घातला होता. पांढरे त्यांना शांत व्हायला सांगत होता, पण ते सतत बाजाजी निंबाळकरांच्या सुटकेची मागणी करत होते. बाजाजी माझे सुद्धा परममित्र आहेत, पांढरे म्हणाला. म्हणून तुम्ही त्यांना मरणासाठी सोडत आहात? जर आज तुम्ही निरपराध बाजाजींना वाचवू शकत नाही तर उद्या वतनातील दैत्याचं आमचं संरक्षण कसं करणार? एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणाला. त्याच्या वाक्याला दुजोरा देत एक व्यापारी म्हणाला. बाजाजीमुळं आमच्या व्यापाऱ्यांचं संरक्षण होतं. आपल्या वतनात व्यापाराची घडी त्यांच्यामुळे नीट बसली आहे. आपण त्यांचा असा निरर्थक बळी जाऊ नाही देऊ शकत. पांढरे नाईकजी, आम्ही खानाला समजावू शकत नाही. तुम्ही मात्र ते काम करू शकता. कृपा करून तुम्ही पुढाकार घ्या. व्यापाऱ्यांचे म्हणणे नाईकांना पटले होते. तसे पांढरेवर व्यापारी जो शब्दाचा जोर देत असले तरी हा जोर शिवाजी राजांचा होता. बहिर्जी पथकाचा होता. राजांच्या सूचनेवरून बहिर्जी पथकाच्या हेरांनी मलवडीच्या मुलखात पांढरेबद्दल समज पसरवला की खानाने बाजाजींना विनाकारण कैद केले आणि एवढे असूनही वतनाचे वतनदार पांढरे त्याला किंचितही विरोध करत नाही.
पांढरेने खानापुढे एक शब्द जरी टाकला तरी बजाजींची सुटका होऊ शकते. एका प्रहारात हा समज संपूर्ण मनवाडीमध्ये वाऱ्यासारखा पसरला. परिणामी बजाजींचे हितचिंतक एकत्र येऊन पांढरेला गळ घालू लागले. आता हा विषय पांढरेच्या प्रतिष्ठेचा झाला होता. काळजी करू नका, मी बोलतो खानसाहेबांशी. प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या बोलण्याचा पांढरे नाईकांवर पूर्णपणे परिणाम झाला होता. अहो, काय बोलत आहात तुम्ही पांढरे नाईक? वैतागत कृष्णाजी भास्कर म्हणाला. व्यापाऱ्यांना आश्वासन देऊन पांढरे नाईक खानाच्या छावणीत आला होता. तो खानाला आपली बाजू नीट समजावून सांगत होता. परंतु कृष्णजी भास्कर प्रत्येक गोष्टीला मध्येच खोडून काढत होता. कारण बाजींना कैद करण्याची योजना त्याचीच होती आणि त्याला ती पूर्णत्वाला न्यायची होती. कृष्णाजी, माझ्या बोलण्याचं तात्पर्य समजून घ्या. शिवाजी आदिलशाहीचा शत्रू आहे, म्हणजे माझाही शत्रूच आहे. मला त्याची वेदना कमी करायची नाही. पण आपण आखलेल्या योजनेचा तोटा आपल्याला झाला तर? पांढरे नाईकाच्या बोलण्यावर खानाने चमकून पाहिले. पांढरे नाईक पुढे बोलू लागला. शिवाजी महासंयमी माणूस आहे. तुम्ही त्याच्या शालकाला कैद केलं किंवा मृत्यूदंड दिला तरी त्याला काही फरक पडणार नाही. पण फरक आपल्याला पडेल हुजूर. बाजीजीला कैद केल्याचा परिणाम आपल्याला नक्कीच सहन करावा लागेल. आपल्याला काय परिणाम सहन करावा लागेल? आपलं सैन्य बघा. बाजाजीची माणसं आपलं काही वाकडं करू शकत नाही. कृष्णाजी म्हणाला. अहो कृष्णाजी, होणारी हानी प्रत्येक वेळी सैन्याने टाळता येतं असं नाही. आपल्याच वतनात आपल्याच रयतेचा आणि व्यापाऱ्यांचा विरोध आपल्याला पत्करावा लागला तर भविष्यात यामुळं मोठं धोका उद्भवू शकतो. पुनर्विचार करा. बजाजी निंबाळकर हे शिवाजीचे शालक असले तरी आदिलशाही समर्थक आहेत. शिवाय त्यांनी आमच्या वतनात पकड मजबूत आहे. ते प्रतिष्ठित व्यक्तीही आहेत. त्यांचे व्यापाऱ्यांना संरक्षण आहे. रयतेच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदर स्नेह आहे. त्यामुळे त्यांना विनाकारण शिक्षा करून आपण काहीतरी चूक नक्की करत आहोत. पांढरे नाईक म्हणाला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नेहमी विचार करूनच योजना आखतो. कृष्णाजी ठामपणे म्हणाला. पांढरे नाईक विषयाचे गांभीर्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि कृष्णाजी आपल्या मतावर स्थिर होता. खान मात्र दोघांचे बोलणे शांतपणे ऐकत होता. पांढरे आणि कृष्णाजी यांच्यात वादविवाद वाढत गेल्यावर मात्र तो मोठ्याने ओरडला. खामोश, तुम्ही माझ्यासमोर उभे आहात याचे भान ठेवा. त्याच्या घोगऱ्या आणि मोठ्या आवाजाने दोघांचे शब्द घशातच अडकले. खान थोडा पुढे आला आणि कृष्णाजी भास्करच्या समोर उभे राहिला. कृष्णाजी, एक गोष्ट लक्षात असू द्या. तुम्ही माझे सल्लागार आहात. प्रत्येक योजनेत अंतिम निर्णय माझाच असेल. खानाने कृष्णाजीच्या मानेवर लगाम लावला आणि त्याने पांढरेकडे पाहिले. पांढरे नाईक, तुम्ही वतनदार आहात आणि मी आदिलशाही सरदार. ही मोहीम माझ्या नेतृत्वाखाली आखली गेली आहे. जेव्हा जे काही फायदे आणि तोटे होतील त्याला मी जबाबदार असेन. तुम्ही त्याची काळजी करू नका. आता राहिला प्रश्न बाजीचा. आपने सही फरमाया. त्याला मारल्याचा शिवाजीवर काही असर होणार नाही. झाला असता तर तो आतापर्यंत काहीतरी चुकीचं पाऊल उचललं असतं. मग जर आपलीच रयत आपल्या व्यापारी आपल्यावर नाखुश होणार असतील तर रिहा करा त्या बाजीजीला. पण हुजूर, कृष्णाजीच्या वाक्याला मध्येच खोडत खान म्हणाला. बस, खूप झाले शिवाजीला खुल्या मैदानात खेचण्याची डावपेच. आता शिवाजीला त्याच्या किल्ल्यात जाऊन मारू. आता रणनीती अफजल खान आखणार. अफजल खानाने दात ओठ दाबत निश्चयाने मूठ घट्ट बंद केली. धन्यवाद.